आलो मस्तपैकी हंडीचा अनुभव घेतलात, पण आता या दोघांबद्दल थोडंसं मला तुम्हाला सांगायचं आहे. सेजल मेकअप आर्टिस्ट सर्वांना माहितीच आहे. प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणजे तिचे मेकअप पण जाम भारी असतात, तिचं नावच गाजलेलं आहे. पण आज दादांना म्हणजे तुम्हाला भेटवायचं आहे, कारण दादांनी जो धाबा चालू केलाय. दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे, यो धाबा तुम्ही कणाला चालू केला, काय उद्देश होता तो फक्त आपल्या पब्लिकला समजला पाहिजे. ताई, कसं असतंय, आपल्या आगरी लोकांच्या हाताला जी चव आहे ती लोकांना कळली पाहिजे. दुसरा उद्देश माझा असा आहे का या धंद्यानं आता या लाईनला बरीचशी जी बाहेरची लोकां जी हिंदू नाही आहेत अशा लोकांनी इथं धाबं खोलल्यान आणि त्यांचं धाबं चालतात. म्हणा आपल्या लोकांना त्या दाखवून द्यायचं आहे का आपला माणूस पण धाब्यान उतरू शकते आणि तो पण त्यांच्या लेवलला धाबा करू शकते. फक्त आपल्या लोकांची मला साथ पाहिजे. बरोबर. आणि ती मला भेटल आणि ती भेटतं मला. लोकांचा प्रतिसाद चांगला. दुसरा उद्देश माझा एक आहे की आपण जर व्यवसाय उभा केला त्याच 10 लोकांना आपले मुलं रोजगार भेटतं. बरोबर. भाकरीवालीला व्यवसाय भेटतं, इतर कामगार लोकांना व्यवसाय भेटतं, एकावर एक बराचसं जगतं. म्हणून आपल्या मुलं दुसरी कुटुंब जर आपले मुलं चालत असतील तर तो पण एक पुण्याचा भाग भेटतं. म्हणून मी या धंद्यात उतरलो. आपल्या माणसांमध्ये दादा असं आहे का आपण किती पण का असू दे, पण कोणी अशी रस्त्यावरती भीक मागत नाही. एक बात आहे, छोटा मोठा काय पण धंदा करतो. आपल्या लोकांना पहिल्यापासून कष्ट करायची पक्की सवय आहे आणि आज पण करायला तयार आहे. पण लोक कुठेतरी जास्तीचा पैसा आल्यामुळे आळशी होत झाल्या. त्यांना पण एक आदर्श घ्यावा की आपण ती लोक कधी शांत बसत नाही. बाहेरची लोक किती पैसा द्यावं पण आहे, पण तरी त्यांचा एक धंदा 2 धंदा असतात. पण आज आपली लोकांना लगेच लोक असतात याला एवढा काय करायची गरज होती. पण नाही, ही गोष्ट अशी नाही. आपली लोकांहून पुढे गेली पाहिजे आणि आपल्या लोकांचं अस्तित्व टिकला पाहिजे. आगरी संस्कृती टिकली पाहिजे, आगरी बाणा आगरी बोली टिकली पाहिजे, आगरी कोळी चव पण टिकली पाहिजे.